देवाले परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ CMEGP वरती। CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मराठीत सांगायचं झालं तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम। महाराष्ट्र शासनाची ही योजना महाराष्ट्रामधल्या नवउद्योजकांसाठी नवउद्योगासाठी एक वरदान योजना आहे, ज्यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनाही नवीन उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी कर्ज स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून भरपूर मोठी रक्कम कर्ज स्वरूपात आपल्याला भेटू शकते। आणि अशाच याच कर्जाच्या योजनेचा मी एक लाभार्थी आहे, ज्यांनी 10 लाख रुपयाचं कर्ज CMEGP मधून घेतलेलं आहे आणि मला जवळपास 3,12,000 रुपयाची सबसिडी मला प्राप्त झालेली आहे आणि त्याचं सँक्शन लेटरसुद्धा मी या ठिकाणी दाखवतो। आणि यामध्ये नेमकं शिक्षण किती असायला पाहिजे तुमचं, या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो, या योजनेत अर्ज कोण करू शकतो, या योजनेत अर्ज कसा करायला पाहिजे, या योजनेमध्ये कोणत्या बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि अत्यंत कमी वेळेमध्ये। तर सगळ्यात प्रथम आपण बघूयात की या योजनेमध्ये कोण अर्ज करू शकतो। तर महाराष्ट्रामधला प्रत्येक युवक जो 18 वर्षाचा आहे, मग तो मुलगा असो मुलगी असो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो प्रत्येक जण यामध्ये अर्ज करू शकतो। नवीन उद्योग असायला हवा एवढंच याची अट आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुमची किती असायला पाहिजे, तर यामध्ये तुम्ही जवळपास जर 25 लाखापर्यंत जर तुमचं जर कर्ज असेल तर त्यासाठी तुम्ही 8वी पास असायला पाहिजे, एवढी त्यामध्ये अट आहे। आणि 25 लाखाचा पुढचं जर तुमचं कर्ज असेल म्हणजे 100 लाखापर्यंत जर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही 10वी पास यामध्ये असायला पाहिजे, एवढीच सर्वसाधारण अट यामध्ये आपल्याला शिक्षणाबद्दल दिसून येते। तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन जिल्हा स्तरावरती कोण करतं, तर DIC करते, म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र, त्याला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन असं सुद्धा म्हणलं जातं। तर त्या अंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज करावा लागतो। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नेमकं कोणकोणती कागदपत्र किंवा कोणती दस्तऐवज आपल्याला लागतात, तर आपल्याला आधार कार्ड लागतो, आपल्याला पासपोर्ट फोटो लागतो, त्याचबरोबर आपल्याला एक प्रकल्प अहवाल लागतो। जर तुम्ही जातीचे असाल म्हणजे कास्ट जर असाल तुमच्याजवळ तर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही सर्वसाधारण गटात येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे। त्याचबरोबर जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला लोकसंख्या प्रमाणपत्र लागेल। एवढीच सर्वसाधारण कागदपत्र आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना लागतात। आणि यापुढे जर काही कागदपत्र लागली तर म्हणजे शॉपॅक असेल, उद्यम असेल किंवा मग त्याचबरोबर ITR असेल, या सगळ्या गोष्टी किंवा तुमचा सिव्हिल स्कोअर असेल ते बँकेकडे जेव्हा तुमची फॉर्म जाईल तेव्हा त्याची गरज पडेल। पण यानंतर आपण बघूयात की आपल्याला एकूण किती कर्ज यामध्ये भेटू शकतं। तर यामध्ये आपल्याला जवळपास 100 लाख म्हणजेच 1 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज भेटेल उत्पादनावर आधारित उद्योगांसाठी। आणि सेवा क्षेत्रासाठी हे 50 लाखाची मर्यादा यामध्ये घालण्यात आलेली आहे। आणि एकूण तुमच्या कर्जाच्या 15 ते 35% दरम्यान तुम्हाला अनुदान प्राप्त होईल। त्याची विभागणी हे तुमच्या जातीच्या हिशोबाने किंवा तुमच्या शहर आणि ग्रामीण भागाच्या हिशोबाने ते डिसाईड केलेली असते। ते सर्व निर्णय हे CMEGPच्या मुख्य कार्यालयाकडे ते असतात, त्याच्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। आणि यापुढे जर याबद्दल बोलायचं झालं तर कोणकोणते उद्योग यामध्ये येतात, तर उत्पादनावर आधारित सर्व उद्योग, लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रावर आधारित, सेवेमध्ये आधारित सर्व उद्योग आणि यामध्ये येतात। त्याच्याही पुढे जाऊन जर याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला काही प्रकल्प खर्च स्वतःहून करावा लागतो। एकूण उद्योगासाठी लागणाऱ्या कर्जाच्या 5 ते 10% खर्च तुम्हाला स्वतःचं भांडवल यामध्ये गुंतवावं लागतं। त्याचबरोबर बँकेतल्या प्रक्रियेबद्दल जेव्हा आपण बोलू तर तुम्हाला भारतातल्या राष्ट्रीयकृत बँका जेवढ्या असतील त्या सर्व राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला कर्ज देऊ शकतात। त्याचबरोबर HDFC बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, येस बँक असेल, या सर्व बँकासुद्धा तुम्हाला कर्ज देऊ शकतात CMEGP योजनेअंतर्गत। बँकेमध्ये जेव्हा फाईल जाते तेव्हा तुमचा सिव्हिल स्कोअर बघितला जाईल, त्याच्यानंतर तुमचं ITR बघितला जाईल, त्यानंतर जर तुमचं जर उद्योग प्रामाणिकपणे तुम्ही सुरू केला असेल आणि खरोखरच तुम्हाला याची गरज असेल तर या सगळ्या गोष्टींची चौकशी करून बँक तुम्हाला 100% कर्ज देऊ शकते। जेवढे तुम्ही मागितलं असेल 100 लाखाच्या आतलं लोन तेवढं तुमचं पास होऊ शकतं, तुम्हाला त्यातून अनुदानही भेटू शकतं। पण त्यासाठी तुम्हाला कर्ज घेतल्याच्या 3 वर्ष नंतर तुम्हाला अनुदानाची प्राप्ती होईल, ती तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकते। आणि एकूण कर्ज तुमच्या हातात न येता जे काही भांडवल जे काही तुम्हाला भांडवल किंवा वस्तू तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी गरजेचं आहेत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी यातून तुम्हाला कर्ज भेटतं। तर यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ना तर शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून किंवा आपल्या स्वतःकडून सुद्धा होऊ शकत नाही। अगदी पारदर्शक ही योजना असून महाराष्ट्रासाठी खरंच महाराष्ट्रातल्या उद्योग करणाऱ्या युवकांसाठी ही एक अमर किंवा वरदान योजना आपण म्हणू शकतो।
CMAGPबद्दल मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज माझे नवीन व्हिडिओज परत बघत जा. थँक्यू.